सप्तसूर भाग 3. अरे तो नीरज पेन आणि वही इकडेच विसरून गेला. महेश म्हणाला. आता काही खरं नाही त्याचं. मॅडमची वही आणि पेन इकडेच विसरला लेकाचा. तसे दोघे हसायला लागले. खूप दिवसांनी हसत होते दोघे मिळून. चल आता खूप रात्र झाली आहे, घरी जाऊया, महेश अभिषेकला बोलला. हो हो चल, असं म्हणत त्याने टेबलावरचे सगळे कागदपत्र फोटो त्याच्या बॅगमध्ये टाकले. अरे त्या मॅडमची वही आणि पेनाचं काय करायचं, अभिने महेशला विचारलं. जा घेऊन घरी, तुझ्या भावाला उपयोगी पडेल ते, कदाचित तोही लेखकच होईल, हसतच महेश बोलला. तसं अभिने सगळं सामान घरी आणलं. वाव दादा, सुप्रिया मॅडमचा पेन. अभिचा लहान भाऊ त्यांचा मोठा फॅन होता. आता हे पेन मीच ठेवणार आणि वापरणारही, अभिचा लहान भाऊ म्हणाला. हो तूच वापर, मला नको आहे तो पेन, तुलाच ठेव. आणि त्यांनी ती वही आणि पेन स्वतःकडे ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी नव्याने तपासाला सुरुवात झाली. बाकीच्या घरातून तसं काही महत्त्वाचं मिळालं नाही, पण धनंजय यांच्या घरी एक जुना फोटो सापडला. तसा महेश चमकला. लगेचच त्याने अभिला तो फोटो दाखवला. अभिसुद्धा आश्चर्यचकित झाला. तो फोटो म्हणजे आतापर्यंत खून झालेल्या व्यक्तीचा एक ग्रुप फोटो होता, जुना. अरे त्या मॅडम बरोबर बोलत होत्या. ग्रुप फोटो आहे म्हणजे सगळे मित्र असतील ना. हो, मग या फोटोमध्ये ती शेवटची व्यक्तीही असू शकते ना. परंतु फोटो खूप जुना आहे, काही ठिकाणी खराब झालेला होता. फोटोमध्ये एकूण 8 व्यक्ती होते. हत्या झालेले 6 जण फोटोमध्ये स्पष्ट दिसत होते. एक व्यक्ती अनोळखी होती, तर कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीची इमेजच खराब झालेली असल्याने ती स्त्री आहे की पुरुष आहे तेही समजत नव्हतं. काय कळते का तुला? नाही रे. मग दोघेही विचारात गढून गेले. मला वाटते ना, यांचा सगळ्यांचा एकमेकांशी अजून काहीतरी संबंध असणार, म्हणून तो खुनी यांनाच मारत आहे, महेश बोलला. मग आता एकच करायला पाहिजे, या सगळ्यांची जुनी माहिती गोळा करायला हवी. पुन्हा एकदा सगळी कागदपत्र नव्याने पाहायला सुरुवात केली दोघांनी. त्यात महेशला काहीतरी सापडलं. हे बघ अभि, सागर, महेंद्र, गजेंद्र, रेश्मा या चौघांच्या घरात काही सरकारी कार्यालयातील कागदपत्र सापडली मला. याचा अर्थ हे 4 जण सरकारी नोकरीत होते कदाचित. पण आता तर ते वेगळ्या प्रोफेशनमध्ये होते. मग सरकारी नोकरी? ही कागदपत्र जुनी आहेत, त्यामुळे आपल्याला यांची माहिती मिळू शकते सरकारी कार्यालयात. तरच कळेल ते तिथे जॉबला होते की नाही ते. असं म्हणत ते दोघेही पोचले सरकारी कचेरीत. बघ, आतापासून 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, अभिने महेशला बोलावून सांगितले. हे सगळे सरकारी नोकरीतच होते. हो रे, पण तेव्हा काहीतरी घडलं होतं, त्यामुळे या सगळ्यांनी अचानक राजीनामा दिला होता, अभिने माहिती पुरवली. अभिने अधिक माहिती गोळा केल्यावर कळलं की 1-2 महिन्यातच सगळ्यांनी राजीनामे दिले होते. नक्कीच काहीतरी झालं असणार. नाहीतर सरकारी नोकरी कोणी सोडत नाही सहसा, अभि म्हणाला. आणि हे बघ अभि, तुमचे परेश सर, त्यांचाही कॉन्टॅक्ट होता यांच्याशी. म्हणजे तुझ्या डिपार्टमेंटमधून काहीतरी माहिती मिळू शकते आपल्याला, महेश म्हणाला. आणि जर ती सरकारी कामातली गोष्ट असेल तर नक्कीच पेपर्समध्ये सुद्धा आली असेल ना, अभिने विचार व्यक्त केला. हो रे, बरोबर. मग असं करूया, तू जुने न्यूजपेपर्स 11-12 वर्षापूर्वीचे ते घेऊन ये आणि मी माझ्या ऑफिसच्या जुन्या रेकॉर्डमध्ये काही मिळते का ते बघतो. असं म्हणत अभि आपल्या ऑफिसमध्ये पळाला, तर महेश वृत्तपत्र कार्यालयात. बरोबर 2 तासांनी महेश अभिच्या ऑफिसमध्ये पोहोचला, तर अभि ऑफिसमध्ये येरझाऱ्या घालत होता. काय रे, असा काय फेऱ्या मारतो आहेस, महेशने आल्या आल्याच त्याला विचारलं. अरे, जुन्या रेकॉर्ड्सची रूम सील केलेली आहे, मी तिकडे जाऊ शकत नाही, मला परमिशन घ्यावी लागेल सरांची. अरे मग माग ना परमिशन, महेश म्हणाला. सर परदेशी गेलेले आहेत कामानिमित्त आणि त्यांना कॉलही करू शकत नाही मी. कॉल करायला काय आहे त्यांना, महेशने विचारलं. त्यांनी जाताना तसं सांगून ठेवलं आहे की इंडियामधून कोणीही कॉल करायचा नाही त्यांना. ते का असं म्हणाले ते माहीत नाही, आणि ते 4 दिवसांनी येणार आहेत, तेव्हाच मी जाऊ शकतो तिथे, अभि बोलला.
चल जाऊ दे, 4 दिवसांनी बघू. हे बघ, मी 12 वर्षापूर्वीचे पेपर्स आणले आहेत, महेश म्हणाला आणि अभि ते पेपर्स पाहू लागला. 12 वर्षापूर्वी एक घटना घडली होती. ती म्हणजे पैशांची अफरातफर. रक्कमही मोठी होती, 10 कोटी. 10 कोटी? तेही 10 वर्षापूर्वी. म्हणजे केवढी मोठी रक्कम. आणि यात 6 जण अडकले होते असं यात लिहिलं आहे. पुढे अजून माहिती आहे. या पेपरमध्ये अधिक माहिती आहे बघ. नंतर मात्र एक कोणीतरी वेगळाच आरोपी पुढे आला. त्यालाही पकडलं होतं पोलिसांनी, पण नंतर त्याने आत्महत्या केली असं लिहिलं आहे. त्या आरोपीच्या कुटुंबाने नंतर केसही केलेली होती खुनाची या 7 लोकांवर. केसचं काय निकाल लागला ते नाही लिहिलं आहे या पेपरमध्ये, महेश सांगत होता. नाव आहेत का त्यांची, त्या 7 जणांची? हो, सागर, रेश्मा, गजेंद्र, महेंद्र, परेश, धनंजय आणि नीलम. म्हणजे शेवटची व्यक्ती स्त्री आहे, नीलम नावाची. आणि नंतर कोणावर आरोप झाला होता? हां, त्याचं नाव होतं सागर देशमुख. सागर देशमुख, ओके. अजून काही आहे का माहिती? नाही, मला वाटतं तुमच्याच रेकॉर्डमध्ये असेल माहिती सगळी. ती रूम बंद होती, त्यामुळे अभिला त्यांची येण्याची वाट पाहावीच लागणार होती. अजून काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी पुन्हा त्याने सगळ्या फाईल ओपन केल्या. पहिला खून जुलै महिन्यात झाला होता आणि शेवटचा खून मार्च महिन्यात झाला होता. याचाच अर्थ असा होता की नीलम यांचाही खून येत्या 4 महिन्यात होऊ शकतो. अभिने अंदाज लावला. तो कसा काय? महेश बोलला. त्याला जर या सर्वांचे खून करायचे असते तर त्याने इतकी घाई केली नसती. म्हणजेच त्याला सगळ्यांना एका वर्षातच मारायचे आहे. पहिला खून जुलै महिन्यात झाला, म्हणजेच येत्या जूनपर्यंत त्याला नीलम यांना मारावं लागेल. पण त्यांचा वाढदिवस कधी असतो ते कळलं तर बरं होईल आपल्याला. अभि, त्या कोण आहेत हे सुद्धा माहीत नाही. त्या कशा दिसतात हे माहीत नाही. मग तू कसा वाचवणार त्यांना? मला वाटते आपण वृत्तपत्र संपादकांना याबद्दल विचारायला हवं. त्यांना 12 वर्षापूर्वीची माहिती असेलच ना. तसे ते दोघेही एका वृत्तपत्र कार्यालयात पोचले आणि त्याच्या संपादकाला भेटले. हो, तशी एक केस झाली होती 12 वर्षापूर्वी. नक्की काय झालं होतं सांगाल आम्हाला? साधारण 12 वर्षापूर्वी सुमारे 10 कोटींची चोरी झाली होती सरकारी तिजोरीतून. आणि सगळ्यांचा संशय होता तो त्या 6 जणांवर. इन्स्पेक्टर परेश ही केस बघत होते तेव्हा. ते 6 जण का? त्यांच्यावरच का संशय होता? अभिने पुढचा प्रश्न केला. ते 6ही जण तेव्हाच खूप फेमस होते. खूप चांगली चांगली कामे त्यांनी केली होती लोकांसाठी, जनतेसाठी. एवढी चांगली टीम होती त्यांची. आणि त्या टीमचे बॉस होते सागर देशमुख. शिवाय इन्स्पेक्टर परेशसुद्धा त्या टीमला खूप मदत करायचे, सपोर्ट करायचे. एकदा तर या 7 जणांनी खूप मोठा सरकारी घोटाळा उघड केलेला, त्यामुळे ते जास्तच फेमस झाले. या 7 जणांची नावे जर ओळीने लावली तर संगीतातील 7 सूर तयार होतात, म्हणून त्यांच्या बॉसने त्यांना सप्तसूर असं नाव दिलं होतं. पण त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक. त्यांचे बॉस सागर देशमुख त्यांनी त्या 6 जणांवर आरोप करून त्यांची तक्रार नोंदवली पोलीस स्टेशनमध्ये. तशी तक्रार लिहिलीही होती, परंतु पुराव्याअभावी त्यांना सगळ्यांना सोडण्यात आलं. पण मग तिसऱ्याच दिवशी सागर देशमुख यांना दोषी ठरवलं गेलं 10 कोटींच्या चोरीसाठी. खरंच त्यांनी चोरी केलेली का? नाही, ते शक्यच नव्हतं. त्यांच्या एवढा इमानदार माणूस नव्हता दुसरा. त्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये पकडलं होतं. लगेच पुरावेही सादर केले इन्स्पेक्टर परेशनी. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असं म्हणतात. त्यांच्या कुटुंबाने तर हा खून आहे म्हणून केसही केली होती सगळ्यांवर, परंतु पुराव्याअभावी त्यांना सगळ्यांना सोडण्यात आले. महेश सगळी माहिती लिहून घेत होता पटापट. त्यांचा फोटो वगैरे आहे का? अभिने विचारलं. आहे, पण आता नाही आहे. मी तुमच्या ऑफिसमध्ये पाठवून देतो नंतर. ठीक आहे, असं म्हणत अभि आणि महेश ऑफिसमध्ये परत आले. 4 दिवसांनी अभिचे सर आले. तेव्हा त्यांनी लगेचच त्याला परमिशन दिली त्या रूममध्ये जाण्याची. अभि आणि महेश लगेचच कामाला लागले. सगळ्यात पहिलं काय मिळालं ते म्हणजे सागर देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. हे बघ, डॉक्टरने लिहिलं आहे की त्यांच्या पोटात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कण मिळाले. अगदी सेम आहे हे. मग त्यांनी आत्महत्या केलीच नसणार. त्यांचा खून झाला होता. चल, अजून काही माहिती मिळते का ते पाहू. परंतु डॉक्टरच्या रिपोर्टशिवाय त्या रूममध्ये कोणीच फाईल वा कागदपत्र नव्हती. कसं शक्य आहे हे? एवढा मोठा घोटाळा झाला होता, एका व्यक्तीची हत्या झाली होती, केसही झाली होती आणि एकही कागदपत्र नाही. असं कसं? अभि विचार करत होता. मला वाटते अभि, तू तुझ्या सरांना विचारलं पाहिजे. त्यांना माहीत असणारच. तसे अभि आणि महेश दोघेही त्याच्या सरांकडे गेले.
सर, तुमच्याकडून काही माहिती हवी होती आम्हाला. कशा संदर्भात? सर, परेश सरांच्या संदर्भात. काय माहिती हवी आहे तुम्हाला? सर, 12 वर्षापूर्वी काय झालं होतं? परेश सरांनी त्या केसची काय माहिती गोळा केली होती ते विचारायचे होते. तसे अभिचे सर जरा चलबिचल झाले. महेशच्या नजरेतून ते सुटलं नाही. तरी तो बोलला, प्लीज सर, अजून एका व्यक्तीची हत्या होणार आहे. त्याला वाचवायचे असेल तर तुम्हाला बोलावंच लागेल. ठीक आहे. मी सहसा त्या गोष्टी कोणाबरोबर शेअर करत नाही, कारण तेव्हा कायदा यावरचा माझा विश्वास उडाला होता. पण तुम्ही वचन द्या की या गोष्टी बाहेर जाणार नाहीत म्हणून. हो सर, ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील, अभि सरांना म्हणाला. ओके. 12 वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्याची माहिती तर तुम्ही मिळवलीच असेल ना? त्यात 6 जणांवर आरोप केला गेला होता. परेश सर ती केस हँडल करत होते. सर्व तयार होते. साक्षीदार, पुरावे, वकील, सगळी तयारी होती. पण कुणास ठाऊक अचानक सगळे पुरावे गायब झाले. साक्षीदारांनी साक्ष फिरवली आणि त्यात अडकले ते सागर देशमुख. सर्वांना माहीत होतं की एवढे सच्चे, इमानदार माणूस असं काही करणार नाही. पण नंतर मिळालेले पुरावे त्यांच्या विरुद्ध होते. तरी देखील सागर सरांकडे एक पुरावा होता की जो कोर्टात हजर केला तरी ते 6 जण त्यात अडकणार होते. त्या अगोदरच बातमी आली की त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. तसं त्यांनी एक लेटरसुद्धा लिहून ठेवलं होतं की मीच चोरी केली आहे म्हणून, मी आत्महत्या करत आहे. अक्षरही त्यांचंच होतं, त्यामुळे ती आत्महत्या आहे हे साफ होते. पण त्यांच्या कुटुंबाने खुनाची केस केली होती. 3 महिने त्यांची बायको यायची केससाठी. मात्र नंतर कोणीच हजर राहिलं नाही केसला. त्यामुळे कोर्टाला ती केस बंद करावी लागली. अभिच्या सरांनी माहिती पुरवली. मग सर, त्या दोन्ही केसेसची कागदपत्रे, पुरावे, फाईल कुठेच कसे नाहीत? अभि म्हणाला. तेच तर. आम्हीही त्यावेळेस खूप ठिकाणी शोधलं. कितीतरी दिवस आम्ही फक्त तेच शोधत होतो. पण नाहीच भेटलं. कोणी म्हणायचं परेश सरांनीच त्या फाईल गायब केल्या. पैसे देऊन साक्षीदारांना फिरवलं. कारण त्यांचाही नाव होतं ना केसमध्ये. मग आता सर, त्या फाईल कुठे गायब झाल्या त्या कसं कळणार? अभिने विचारलं. आम्ही तेव्हा सर्व ठिकाणी शोधलं होतं. फक्त परेश सरांच्या घरी आम्हाला परमिशन नव्हती. कदाचित तिथे त्या फाईल असल्या तर मिळतील. माझी परमिशन आहे तुम्हाला. आणि अभि व महेश लगेचच परेश सरांच्या घरी जाण्यास निघाले. रात्र झाली होती. महेशनी सगळी माहिती लिहून घेतली होती आणि अभि आता गाडी चालवत होता. इतक्यात महेशच्या पेनाची शाई संपली. पेन दे रे जरा अभि, महेश अभिला म्हणाला. तो घे ना, तिकडे ठेवला आहे तो. महेशने बाजूलाच असलेला पेन उचलला आणि लिहू लागला. परंतु जेव्हा जेव्हा लिहायचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याची रिफिल आतच जायची. कोणाचा पेन आणलास रे? खराब आहे वाटतं. सारखी आत जाते रिफिल. अभिने पेन पाहिला. अरे हो, त्या लेखिका सुप्रिया मॅडम, त्यांचा पेन आहे तो. त्यांचा सेक्रेटरी विसरला होता ना आपल्याकडे. माझा भाऊसुद्धा हेच म्हणत होता. कशा लिहितात देव जाणे एवढे लेख. महेशने वैतागून तो पेनच उघडला. काय गडबड आहे ते पाहण्यासाठी. आणि तशीच अभिला त्याने गाडी थांबवायला सांगितली. काय रे, काय झालं एवढं? लगेचच महेशने त्याला पेनाची रिफिल दाखवली. तू म्हणत होतास ना, सवय कोणतीही असो, एकदा लागली की लागली. आणि ही रिफिलसुद्धा तशीच कट केलेली आहे. याचा अर्थ खून त्या लेखिका करत आहेत. त्यांचाच पेन आहे ना हा? काही कळत नाही. पण त्या तर बोलल्या काही मदत लागली तर कॉन्टॅक्ट करा. मग त्या कशा खून करू शकतील? आता काय करायचं? पुण्याला जायचं का? ते नंतर. कारण शेवटची व्यक्ती नीलम कोण आहेत ते तरी कळलं पाहिजे. निदान त्या पेपर्समध्ये त्यांचा फोटो तरी असेल. तशी अभिने लगेचच गाडी स्टार्ट केली आणि परेश सरांच्या घरी दोघेही आले. 2 रूममध्ये परेश सर आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवायच्या. तिथे जाण्यास कोणालाच परमिशन नव्हती. म्हणून अगोदर जेव्हा अभिने तपास केला होता तेव्हा तो त्या रूममध्ये जाऊ शकला नव्हता. आणि आता त्याने परमिशन आणली होती. महेश, तू त्या रूममध्ये शोध, मी इकडे शोधतो, अभि म्हणाला. ठीक आहे, चल लवकर. आणि दोघांनीही शोधाशोध सुरू केली. अर्धा तास झाला असेल. महेश, चल लवकर, असं अभि ओरडतच बाहेर आला. महेशला कळेना काय झालं ते. काय झालं? महेशने विचारलं. चल, वेळ नाही आहे आपल्याकडे. बस गाडीत पटकन, सगळं सांगतो.
दोघेही गाडीत बसले. पुण्याला जायचं आहे आपल्याला. आता तू तयार आहेस ना? आणि त्या मॅडमचा पत्ता आहे ना? अभिने महेशला विचारलं. हो रे, पण काय झालं ते तर सांग. सांगतो. आता किती वाजले आहेत? आता रात्रीचे 12 वाजले आहेत, महेश म्हणाला. म्हणजे पुण्याला पोहोचायला 4 तासाप्रमाणे आपण 3च्या सुमारास पोहोचू, अभि म्हणाला. अरे पण उद्या निघू ना सकाळी, एवढ्या रात्रीचं कशाला? महेश म्हणाला. तू पहिला दोघांच्या घरी फोन करून सांग की आपण पुण्याला चाललो आहोत ते. मग मी सांगतो, अभि गाडी चालवत म्हणाला. महेशने ही कॉल करून घरी कळवलं. आता सांग कसली एवढी घाई आहे? महेशने विचारलं. लेखिका सुप्रिया यांचा खून होणार आहे. हे कसं शक्य आहे? त्यांना आपण पकडायला चाललो आहोत की वाचवायला? महेशने प्रश्न केला. वाचवायला, अभि म्हणाला. शिवाय त्यांचा खून कसा होऊ शकतो? खून तर नीलमचा होणार आहे ना? महेश म्हणाला. हो, सुप्रिया याचं लग्ना अगोदरचं नाव नीलम आहे. ती फाईल उघडून बघ, त्यांचा फोटोसुद्धा आहे. लगेच महेशने ती फाईल उघडून पाहिली. 6 जणांची संपूर्ण माहिती होती. त्यात सर्वात शेवटी माहिती होती ती सुप्रिया यांची, फोटोसहित. हो रे, नीलम म्हणजेच सुप्रिया. आणि या माहितीनुसार यांचा वाढदिवस परवा आहे. म्हणजे काहीही करून आपल्याला आजच पोहोचावं लागेल तिथे. म्हणून मी आजच पुण्याला जायचं ठरवलं. म्हणजे आपण खुन्याला खून करण्याअगोदर पकडू शकतो, अभि म्हणाला. मीन्स तुला खुनी कोण आहे ते माहीत आहे का? महेशने अभिला विचारलं. हो, म्हणून तर घाई करतो आहे मी, म्हणत त्याने गाडीचा स्पीड वाढवला. पुढे हायवेवर एक अपघात झालेला असल्याने प्रचंड ट्रॅफिक लागलेलं. शट यार, जेव्हा कधी लवकर पोहोचायचं असतं तेव्हाच ट्रॅफिक लागते नेहमी. शांत हो अभि, कशाला तापतोस एवढा? महेश म्हणाला. अरे त्याला पकडायला हात शिवशिवत आहेत रे माझे. तू मला अजून तो कोण आहे ते सांगितलं नाही आहेस, महेशने अभिला विचारलं. सुप्रिया मॅडमचा खुनी नीरज. तो खुनी आहे हे ऐकून महेशला शॉक बसला. तुला कसं कळलं? महेशने विचारलं. सागर देशमुख यांच्या कुटुंबात फक्त 3च व्यक्ती होत्या. स्वतः ते, त्यांची बायको आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा. आणि लहान मुलांना परमिशन नसते कोर्टात येण्याची, त्यामुळे त्यांची बायकोच यायची केससाठी. शिवाय त्या माहितीप्रमाणे त्यांचा मुलगा नाशिकला शिकायला होता त्यावेळेस, म्हणून त्याला कोणी पाहिलाच नाही. नीरजचंच पूर्ण नाव नीरज सागर देशमुख. त्यांचा एक फॅमिली फोटो देखील आहे बघ. आणि हे फक्त परेश सरांनाच माहीत होतं वाटतं. शिवाय धनंजय यांच्या घरी जो ग्रुप फोटो सापडला त्यातले 2 अनोळखी व्यक्ती म्हणजे एक सागर सर आणि दुसऱ्या नीलम उर्फ सुप्रिया. महेशने तो फोटो पाहिला. तो नीरजच होता. पण कशावरून तोच खून करत असेल? महेशने विचारलं. तुला अजूनही कळलं नाही. तो पेन सुप्रिया मॅडमचा नाहीच आहे, तो नीरजचा आहे. त्या पेनाने लिहिताना तुला किती प्रॉब्लेम येत होता. परत माझा भाऊसुद्धा तेच सांगत होता. पण जेव्हा नीरजने त्यांचा पुण्याचा पत्ता याच पेनाने लिहिला तेव्हा कसा त्याने पटापट लिहिला होता? कारण त्याला त्या पेनाची सवय आहे. तुला बोललो होतो मी की तो पेनच मला खुण्यापर्यंत पोचवेल. नीरजच खुनी आहे, अभि महेशला सांगत होता. ट्रॉफिकमुळे त्यांना खूप वेळ वाया गेला. पहाटे 5ला ते त्यांच्या पुण्याच्या घरी पोहोचले. घरी पोहोचता क्षणी दारावरची बेल वाजवली महेशनी. आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. मग पुन्हा बेल वाजवली. त्यावेळेस मात्र नीरजनीच दरवाजा उघडला. तसा अभिने त्याच्यासमोर पिस्तूल धरली आणि हँड्सअप सांगितले. त्यावर नीरज फक्त हसला आणि त्याने आपले हात वर केले. महेश, तू आत जाऊन मॅडमला बाहेर घेऊन ये. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया. महेश धावतच गेला आत. अचानक महेशचा आवाज आला. अभि, लवकर आत ये. अभिने नीरजची कॉलर पकडली आणि त्याला आत घेऊन आला. समोर बघतो तर सुप्रिया यांचा खून झालेला होता. अभिने नीरजला एका खुर्चीवर बसायला सांगितले. नीरज निमूटपणे जाऊन बसला. महेश आणि अभि दोघेही हताशपणे मृत शरीराकडे पाहत होते. वेल डन इन्स्पेक्टर अभिषेक, आणि तुलासुद्धा शाबासकी डॉक्टर महेश. तुम्हा दोघांबद्दल खूप ऐकलं होतं. आज त्याचा अनुभवसुद्धा घेतला, नीरज त्या दोघांना म्हणाला. शट अप, अभि रागातच म्हणाला. शांत हो अभि, महेशने अभिला शांत केले. का केलंस तू हे सगळं? अभिने नीरजला विचारले. माझा प्रतिशोध पूर्ण केला मी, नीरज म्हणाला. त्यांनी काय केलं होतं तुझं?
अभिने विचारलं. माझ्या वडिलांनी तरी काय केलं होतं? त्यांना मारलं तेव्हा कुठे होते पोलीस? काय चूक होती त्यांची? इमानदार होते म्हणून सगळे पुरावे गायब केले, साक्षीदारांना फिरवलं. काय आमची चूक होती? अरे पण केस का मध्येच बंद केलीत तुम्ही? अभिने विचारलं. केस चालवायला पैसे नकोत? माझ्या आईने सर्व काही दिलं, पैसे, दागिने. आमची बाजू खरी होती तरी कोणीही मदत नाही केली आम्हाला. आईचं कशावरच लक्ष नाही राहिलं. माझ्याकडे नाही, स्वतःच्या तब्येतीकडे नाही. आजारी पडली ती. मी तर तेव्हा 15 वर्षाचा होतो. शिक्षण सोडून आलेलो. काय कमावणार? मदत मागितली तर मला आम्ही चोरांना मदत करत नाही असे म्हणायचे. मेडिसिनला पैसे नाहीत, तशीच ती गेली मला सोडून. एकटा पडलो मी. माझं सगळं कुटुंब संपवलं त्यांनी. तेव्हाच मी ठरवलं की या सगळ्यांना संपवायचे, काहीही झालं तरी. नीरज त्या दोघांना सांगत होता. मग तू एवढी वर्ष कुठे होतास? महेशने विचारलं. या सगळ्यांची माहिती गोळा करत होतो, कारण सगळेच वेगळे झाले होते. त्यानंतर मी एकमेकांचा विश्वास जिंकत गेलो. गेल्या 10 वर्षात 7ही जणांकडे मी जॉबला होतो. त्यामुळेच तू त्यांच्या रूममध्ये कधीही जाऊ शकत होतास. CCTV कॅमेरे बंद करू शकत होतास. हो, आणि माझ्या वडिलांना त्यांनी विष देऊन मारलं होतं, तेही त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी. मग मीही त्यांना तसंच मारलं. सुप्रिया यांचा वाढदिवस तर परवा होता, मग त्यांना आज का मारलंस? अभिने विचारलं. त्यांच्या वाढदिवसाची तारीख चुकीची आहे त्या पेपर्समध्ये. त्यांचा वाढदिवस आजच होता, म्हणून त्यांना आज मारलं मी. नीरजने आपलं बोलणं संपवलं. आता तिघेही शांत बसले होते. थोड्या वेळाने अभि उठला. तुझी अवस्था मी समजू शकतो, तरीसुद्धा तू पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे होतीस. कायद्याची मदत घ्यायला पाहिजे होती. तुला आता मला अरेस्ट करावंच लागेल, अभि बोलला. कायद्याची मदत? नीरज हसतच म्हणाला. त्यांनीच तर फसवलं आम्हाला. तुमच्या परेश सरांनी तर पुरावेच गायब केले. मग कसा विश्वास ठेवायचा कानून व्यवस्थेवर? सांगा ना, नीरज म्हणाला. अभि तसाच उभा होता. माझ्या वडिलांनी ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला त्यांनीच त्यांचा घात केला. माझ्या पप्पांना त्या सर्वांचा खूप अभिमान होता. त्यांच्याबद्दल खूप सांगायचे ते. त्यांना कुटुंबातले मानायचे. माझे पप्पा त्यांना सप्तसूर म्हणायचे आणि स्वतःला ते त्या सुरांमधला वरचा सा मानायचे. ते नेहमी म्हणायचे हे सप्तसूर एकत्रच राहावे सदैव. पप्पांच्या डेथनंतर सगळेच विखुरले गेलेले. त्यांना मी फक्त एकत्र आणण्याचे काम केलं, बस. महेश आणि अभिषेक नुसतेच ऐकत होते. मला सगळ्यांना एकत्र आणायचे होते. माझं काम संपलं. आता मीही जातो माझ्या कुटुंबाकडे. तसा तो पटकन उठला आणि टेबलावर ठेवलेल्या पिस्तूलमधून त्याने स्वतःलाच गोळी मारून घेतली. काही कळायच्या आतच हे सगळं घडलं. अभिषेक काहीच करू शकला नाही. महेशही तसाच बघत राहिला. थोड्या वेळाने अभि भानावर आला. लगेचच त्याने पुण्यातील पोलिसांना फोन केला आणि तेथे बोलावून घेतले. त्या पोलिसांनी महेश आणि अभिषेकची जबानी घेतली आणि त्यांना जाऊ दिलं. महेश घराबाहेर पडला आणि अभि मात्र तसाच उभा होता. नीरज शेजारी. शेवटची नजर टाकली त्याने आणि तोही घराबाहेर आला. महेश त्याची वाट पाहत होता. काय करायचं केसचं अभि? महेशने त्याला विचारलं. नीरजने काही चुकीचं काम केलं असेल असं नाही वाटत मला. जे त्यांनी त्याच्या कुटुंबासोबत केलं होतं तेच नीरजने त्यांना परत केलं. खरं तर हे परेश सरांचं काम होतं, त्याला न्याय मिळवून द्यायचं. पण त्यांनीही. नीरजने तर समाजातली घाण साफ केली रे फक्त, जी आपल्याला करायची होती. आणि केसचं बोलतोस तर केस त्याने स्वतःच क्लोज केली आहे. चल गाडीत बस. दोघेही गाडीत बसले. कुणास ठाऊक अभिषेक पुन्हा गाडीतून उतरला. त्याने महेशला ड्रायव्हिंग सीटवर बसायला सांगितले. तसा महेश बसलाही. नाही रे, आज तू ड्रायव्हिंग कर. खूप दिवस झोपलो नाही आहे आणि आज एका चांगल्या माणसालाही भेटलो. निदान त्याच्यामुळे तरी आज झोप येते का ते बघतो. आणि महेशने गाडी स्टार्ट केली. गप्पा मारत महेश गाडी चालवत होता. बोलता बोलता त्याने अभिषेककडे नजर टाकली. तो तर कधीचाच झोपला होता. एकदम शांत झोप. तर मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद.